नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन कथेमध्ये। चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया। गावाचं नाव होतं सोनवाडी। हिरव्यागार शेतांनी वेढलेलं, मातीचा सुगंध दरवळणारं एक साधं पण जिवंत गाव। सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि संध्याकाळी वडाच्या झाडाखाली गावकरी एकत्र बसून गप्पा मारायचे। त्या गावात गणू नावाचा एक शेतकरी राहत होता, साधा आणि प्रामाणिक कष्टाळू। त्याच्या घरात बायको लताबाई आणि 2 मुलं, चिंटू आणि गौरी। गणू रोज पहाटे उठून शेतात जायचा, उन्हातान्हात काम करायचा। त्याच्या चेहऱ्यावर थकवा असायचा, पण डोळ्यात समाधान असायचं। एक वर्ष गावावर मोठं संकट आलं। पाऊस काही केल्या पडत नव्हता, शेत कोरडंही पडलं, विहिरीचं पाणी कमी झालं। गावकरी चिंतेत पडले। आता काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता। गणू मात्र हार मानणारा नव्हता। त्याने ठरवलं, आपण काहीतरी मार्ग काढू। तो रोज सकाळी लवकर उठून जवळच्या टेकड्यावर जाऊन पाण्याचे छोटे छोटे ओढे शोधू लागला। काही दिवसांनी त्याला एक लहानसा झरा सापडला। गणूने एकट्याने सुरुवात केली। तो झऱ्यापासून आपल्या शेतापर्यंत छोटा कालवा काढू लागला। सुरुवातीला सगळे हसले, हे शक्यच नाही, पण गणू थांबला नाही। हळूहळू त्याने त्याची जिद्द पाहून गावातील काही तरुण त्याच्या मदतीला आले। मग सगळंच बदललं। सगळे मिळून काम करू लागले। काही दिवसांनी त्या झऱ्याचं पाणी कालव्यातून शेतात पोहोचलं आणि कोरडं पडलेले शेत पुन्हा हिरवंगार झालं। त्या संध्याकाळी गावात एक वेगळंच वातावरण होतं। मुलं पाण्यात खेळत होती आणि गणूच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। गावकऱ्याने तर त्याला मान दिला आणि म्हणाले, गणू, तू आम्हाला शिकवलंस, संकट कितीही मोठं असलं तरी एकजुटीने आणि जिद्दीने त्यावर मात करता येते। त्या दिवसापासून सोनवाडी फक्त एक गाव राहिलं नाही, तर ते एक कुटुंब बनलं होतं। शिकवण: संकटाच्या काळात हार न मानता प्रयत्न करत राहिलं तर मार्ग नक्की सापडतो आणि एकजुटीची ताकद सर्वात मोठी असते। धन्यवाद। सबस्क्राईब प्लीज।